मुलांनो, आर्किमिडीज विषयी तुम्हाला काही माहिती आहे का? प्राचीन ग्रीसचा हा महान शास्त्रज्ञ म्हटलं की आपल्याला वाटते की शास्त्रज्ञ हे जरा विक्षिप्त दिमागाचे असतात. तर आर्किमिडीज सोबत असे अनेक प्रसंग घडलेले आहेत. आर्किमिडीज हा तोच ज्यानं तर्फेच्या सिद्धांताचा शोध लावला. काय झालं, आपल्या लॅबोरेटरीमध्ये अनेक दिवस काम करत असताना आर्किमिडीज हा सर्व काही विसरत चालला होता. म्हणजे सर्व काही विसरत जाणं म्हणजे स्वतःच्या दैनंदिन कार्याकडे दुर्लक्ष करत जात होता. त्यातच त्याला आठवलं की अरे, भरपूर दिवस झाले आपण तर अंघोळ केलीच नाही. आणि तो अंघोळ करण्यासाठी स्वतःच्या घरी परतला. घरी परतल्यानंतर झालं असं की ज्या वेळेस तो अंघोळीला बसला, अंघोळ करत असताना जेव्हा पाण्याचा मग त्याने बकेटमध्ये बुडवला आणि काहीतरी पाणी बकेटच्या बाहेर सांडण्यात आलं, त्यावेळेस त्याच्या डोक्यामध्ये काहीतरी क्लिक झाला आणि तसाच बाथरूम मधून निघून तो लॅबोरेटरीच्या दिशेनं, जे शहरापासून त्याच्या घरापासून दूर होती, त्या दिशेनं तो धावत सुटला. आणि असं कृत्य करत असताना अनेकांनी त्याला पाहिलं, म्हणून अनेकांनी त्याला पागल सुद्धा म्हटलं, त्याला दगड सुद्धा मारला. आणि तरी पण तो त्याच्याच लॅबोरेटरीमध्ये जाऊन त्याचा जो सिद्धांत होता त्याला सिद्ध करायचा होता. आणि नंतर जेव्हा तो सिद्धांत प्रसिद्ध झाला त्यावेळेस तो नावलौकिकास आला. ग्रीसचा हा महान शास्त्रज्ञ नुसताच हा शास्त्रज्ञ नव्हता, तर त्याच्या देशातील तो एक सैनिक सुद्धा होता. प्रसंग असा आहे की ज्या वेळेस युद्धभूमीवर युद्ध चालू असताना वेळेवर त्याला त्याच्या त्याचं जो शोध होता त्याच्याविषयी काहीतरी कल्पना आल्या आणि तो तलवारीने जमिनीवरच रेखाटनं काढायला लागला, हिशोब करायला लागला, कॅल्क्युलेशन करायला लागला. त्याच वेळेस समोरचा प्रतिस्पर्धी जो त्याला म्हणत होता की आमचा राजा तुला बोलवतोय, चल चालू युद्धामध्ये, कारण की राजाला माहित होते की हा जरी सैनिक असेल परंतु हा बुद्धिमान शास्त्रज्ञ आहे, त्याला आपण इथून बंदिस्त करून घेऊन जाऊ. आणि राजाच्या आदेशावर तो सैनिक त्याच्या पुढे आला आणि म्हणाला की चल, तुला सेनापती बोलवतोय, आमचा राजा बोलवतोय. तो म्हणाला की थांब, मला काहीतरी कॅल्क्युलेशन्स करू दे, त्याच्यानंतर माझे प्रश्न जर सोडवले गेले तर मग मी येणार. मी जर प्रश्न सोडवण्यास सक्सेस झालो तर येणार. झालं असं, काही वेळ त्याने वाट पाहिली, सेनापतीने वाट पाहिली, याचं काही प्रश्न सुटतच नव्हता. तो तिथंच जमिनीवर आता कॅल्क्युलेशन्स करायला बसला. आणि असाच गुंताऱ्यामध्ये असताना समोरचा सैनिक हा कंटाळला आणि त्याने त्या ठिकाणीच आर्किमिडीजचा शेवट केला. तर आपल्या विचारांमध्येच, आपल्या अभ्यासामध्येच इतकं गुंग होऊन गेला होता की आपण युद्धभूमीवर आहे याची सुद्धा त्याला जाण नव्हती. तर इतका हा महान शास्त्रज्ञ आपल्याला याविषयी माहिती होता का? कमेंट करून नक्की सांगा.